तर दुसरीकडे ठाकरे बंधू आज एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात असतील। ठाकरे बंधूंची आज ठाण्यात संयुक्त सभा होते। नाशिक दादर नंतर आज ठाण्यात देखील ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। सायंकाळी 7 वाजता गडकरी रंगायतनजवळ या सभेचं आयोजन करण्यात आलंय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले जात आहेत। स्वप्नील, आज एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार आहे। शिवसेना आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ठाणे ओळखलं जातं। ठाण्यामध्ये शिवसेनेचं अस्तित्व गेल्या वर्षांपासून आणि गेल्या टर्ममध्ये सुद्धा शिवसेनेची सत्ता होती। मात्र ही निवडणूक फार प्रतिष्ठेची ठाकरे बंधूंनी केली पाहायला मिळते। मुंबई असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू आक्रमकपणे भाषण करताना पाहायला मिळतात। ठाण्यामध्ये आज सभा असणार आहे। एकूणच पक्ष फुटीनंतर आणि दीर्घ काळानंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले ठाकरे बंधू आज प्रथमच ठाण्यामध्ये सभा घेत आहेत। ते मनसे आणि भाजप यांच्यामध्ये निर्माण झालेली दरी असेल, या सर्वाचा फायदा आपल्याला होतोय पाहणं महत्वाचं आहे। गेल्या अनेक निवडणुकांमध्ये मनसेने भाजपला पाठिंबा दिला होता, मात्र आता भाजप विरुद्ध खरं तर महायुती विरुद्ध ठाकरे बंधू अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। ठाण्यामध्ये पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी ठाकरे बंधूंचं आक्रमक भाषण ठाण्यामधील जी कामं केलेली आहेत, ठाण्यामधील वाहतूक व्यवस्था, ठाण्यातील पाण्याचे प्रश्न असतील, ठाण्यामधील बेकायदेशीर कामं असतील, या सर्व मुद्द्यांवरून आज ठाकरे बंधूंची सभा पाहायला मिळेल। गडकरी रंगायतन चौकामध्ये ही सभा होणार आहे। त्यामुळे आज ठाण्यातील संध्याकाळी परिस्थिती वेगळी असेल आणि एकूणच टीकेच्या केंद्रस्थानी हे भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील। ठाकरे बंधूंच्या या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।